आज ईश्वरपूर शहरामध्ये जे पेपर फुटी जे देशभरात झाली त्याच्या निषेधार्थ तालुक्याची विद्यार्थी संघटना आलेली आहे. आता मोठ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे. जनसमुदाय विद्यार्थ्यांचा पूर्ण जनसागरीत आलेला आहे. नेमक्या विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊ. आपले दोन विद्यार्थी आहेत तर त्यांचे काय मत आहे त्यांचे जाणून घेऊया. दादा नमस्ते, काय नाव तुझं? माझं नाव राजवीर पाटील. राजवीर, आजचं तर तुमचा पूर्ण युथ बघितलं तर खरोखरच भावना तुमच्या तीव्र आहेत आणि त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या खूप परखड आहेत. काय नेमकी तो एक विद्यार्थी तुझ्या काय भावना आहेत? खऱ्या अर्थानं हा पेपर फुटला, यामध्ये पेपर फोडण्यामध्ये ज्यांचा कोणाचा हात होता त्यांना अटक केलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची चौकशी होत असेल तर ती चौकशी निपक्षपातीपणे झाली पाहिजे. यासाठी आपला सन्माननीय पदाचा राजीनामा द्यावा लागतो. ती आपली नैतिक जबाबदारी असते आणि ती नैतिक जबाबदारी आजचे केंद्रीय शिक्षण मंत्री सन्माननीय धर्मेंद्र प्रधानजी पार पाडत नाहीयेत असं आमचं मत आहे. आणि त्यांनी ज्यावेळी राजीनामा देतील त्यावेळी ही चौकशी निपक्षपातीपणे होईल असा आमचा अंदाज. काय वाटते पण पेपर फुटते त्यावेळी सरकार कुठेतरी कमी पडतंय का? कारण पेपर फुटी खूप मोठं आहे, कारण विद्यार्थ्यांचं आयुष्य पणाला लागलेलं असते. अगदीच बरोबर आहे. कमी पडतंय म्हणजे खूपच महाग पडतंय असं म्हणायला पाहिजे. शिक्षण मंत्र्यांच्याकडे दुसऱ्या पदाचा कुठलाही पदभार नाही असं मला वाटतंय. त्यांच्याकडे फक्त शिक्षण खात्याचाच पदभार आहे. आज संसदेमध्ये गेला तर त्यांचे जे कॉरिडॉर्स आहेत, त्यांचे जे रूम्स आहेत, त्याला लाखो कोटी रुपये त्यांनी खर्च केलेला आहे. त्यांना राहायला बंगला आहे, गाडी आहे, पोलिसांची सिक्युरिटी आहे आणि इतके त्यांच्या जीवावर 22 जणांनी फास लावून वर गेलेले आहेत. त्यांना कुठल्या पद्धतीचा तळतळाट लागेल ही आजची महाराष्ट्राची जनता, देशाची जनता ठरवत आहे असं मला वाटतं. जंतर मंतरवरती जे विद्यार्थी आंदोलन करतात त्यांनाही इकडच्या आमदारांनी दहशतवादी संबोधलं असं बोललं जातंय. काय वाटतंय त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघतोयस? सन्माननीय कोण जे आमदार महोदय आहेत त्यांनी त्या ठिकाणी आमचा दहशतवादी म्हणून उल्लेख केलेला आहे. पण त्यांना मला सांगावं लागेल तुम्ही किती काय घोटाळे केले आणि मला खऱ्या अर्थानं सांगावं लागेल की तुम्ही किती आपण शिकलेलो आहोत हे त्या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आमच्या आजच्या शिक्षणाला किती खर्च होतोय हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही विधान परिषदेमध्ये आमदार आहात, त्या ठिकाणी तुम्ही शिक्षणाबाबत आमचे किती मत मांडले हे त्या ठिकाणी तुम्ही बघणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला अनेकदा सांगतो हा वाळवा तालुका अतिशय तीव्र आहे. आम्ही इंग्रजांच्या पायात पत्रा टोकला म्हणून त्या ठिकाणी आमचं पत्री सरकार नाव पडलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या किती तीव्र पद्धतीचा हा तालुका आहे. तुमची काय अवस्था करून सोडेल त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे.